शिवरायांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या रायगड भूमीत सर्वाधिक डान्सबार कसे? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. तर नवी मुंबई विमानतळावर मराठी मुलांनाच रोजगार हवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी नाही तर हिंदी सक्तीचा विचार करतो हे लाजिरवाणं, राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर रायगडमधील जमिनींचा आपल्याच नेत्यांकडून परप्रांतीयांसाठी सौदा, ठाकरेंचा आरोप. जनसुरक्षा कायद्यावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं आव्हान. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही, ठाकरेंची गर्जना. सरकारचा महाराष्ट्र आणि मराठी संपवण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा आरोप. तर आम्हाला भाषेचा द्वेष नाही पण सक्ती नको, असंही विधान. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून कांदिवलीमध्ये गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन. महापालिका निवडणुकीमध्ये गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न. पुण्यामध्ये उद्योग आणि व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतो. पुण्याच्या विकासात दादागिरी घुसली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. बऱ्याच वर्षांनी एकाला आवडीचं खातं मिळालं, क्रीडा मंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा माणिकराव कोकाटेंना टोला. महायुती सरकार विरोधात संभाजीनगरमध्ये छावा संघटनेकडून आंदोलन. पत्ते खेळत आणि बॉक्सिंग करत मंत्री माणिकराव कोकाटे आणि संजय गायकवाड यांच्यासह वादग्रस्त मंत्री आणि आमदारांचाही निषेध. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आता क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरणार. रवींद्र चव्हाण एमसीएची निवडणूक लढण्याची शक्यता. एमसीएच्या राजकारणात चव्हाण दिसणार, सूत्रांची माहिती. यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत 6 जणांवर गुन्हे दाखल. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी. आज गावात बंद, जमावबंदीचे आदेशही लागू. पुण्यामधील यवत राड्यानंतर शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करा, पवारांचं आवाहन. रोहिणी खडसे यांनी घेतली शरद पवारांची भेट. रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे आणि पवार यांच्यामध्ये चर्चा. प्रांजल खेवलकर गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात मुंबईच्या परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पृथ्वीराज चव्हाणांच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सनातनी दहशतवाद वक्तव्याचा निषेध. मोर्चा अडवणाऱ्या पोलिसांसोबत शिवसैनिकांची बाचाबाची. तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ, पुजाऱ्याचा आरोप. तर तलवार चोरीच्या केवळ अफवा. वाकोजीबुवा मठात तलवार सुरक्षित, मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण. अमरावतीमध्ये महिला सरपंचांना ग्रामपंचायत सदस्याकडून मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी. कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईमध्ये माघी गणेश मूर्तींचं आज विसर्जन. चारकोपचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ. पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रात बंदी असल्यानं 177 दिवस चारकोपचा राजा होता मंडपातच. नागपूरमध्ये लुटेरी दुल्हन गजाड. उच्च शिक्षित महिलेचं 8 पुरुषांसोबत लग्न. 2 कोटींची फसवणूक. तब्बल 1.5 वर्षांच्या शोध मोहिमेनंतर महिलेला अटक. माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा. मोलकरणीवर लैंगिक अत्याचार करणं भोवलं. बंगळुरू लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाकडून 5 लाखांचा दंडही जाहीर. अमेरिकेने भारतावर लादलेल्या 25% टॅरिफचा कोकणला सुद्धा फटका. मँगो पल्पच्या निर्यातीवर विपरीत परिणाम. पल्पच्या किमतींमध्ये होणार 25% वाढ. आणि बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुखचा नागपूरमध्ये नागरी सत्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला सत्कार सोहळा.